राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांना रुपाली चाकणकरांनी नोटीस पाठवली होती। एका डिबेट शो मध्ये खरात प्रकरणी आशा मिरगेंनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले होते। आशा मिरगेंनी असभ्य भाषेत टीका केल्याचा आरोप चाकणकर यांनी केला। स्वतःच्या बचावासाठी नोटीस स्वीकारली नसल्याचं चाकणकरांनी म्हटलं, तर अकोल्या बाहेर असल्यानं नोटीस स्वीकारू शकले नाही असं उत्तर आशा मिरगेंनी दिलं। आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती। कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 2दा ही नोटीस परत घरी पाठवली। एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही। अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे। त्यावेळेस मी देखील हजर असेलच, कारण की हा लढा आता स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे। MBBS DGO LLB आहे। वकिलाची नोटीस रिसीव्ह न केल्याने कायद्यापासून आपला बचाव होईल असा तद्दन अनपढ गैरसमज माझा नाही। विषय क्रमांक 1। विषय क्रमांक 2, रुपालीताईंनी सदर व्हिडिओ एका कंट्रोल्ड वातावरणात स्वतःच्या घरात घेतलेला आहे। जर हाच चॅलेंज आशा मिरगे हाजीर हो असा अर्दलीसारखी आरोळी त्यांनी पत्रकार परिषदेतून जर मांडली असती तर मला खरंच आनंद झाला असता। कोर्टात नोटीस दाखल केली आहे, ती काल कोर्टातून नोटीस निघाली आहे, अजून माझ्या घरी यायची आहे।